नमस्ते फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बघणार आहोत कडकणीची रेसिपी. कडकणीसाठी आपण 1 कप मैदा, बारीक रवा 1/3 कप असं घेतलेलं आहे प्रमाण. आणि ते बारीक रवा ते चाळून व्यवस्थित घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चाळल्यानंतर. आणि नंतर आपण त्यामध्ये पिठी साखर अर्धा कप घेतलेली आहे. चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलची पूड अर्धा चमचा घेतली आहे बारीक करून. आणि 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. मीठ 2 ते 3 चिमटी घेतली आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ते सर्व पीठ मळून घेऊया. एकदम थोडं थोडं पाणी घालून आपण एकसारखं असं मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपल्याला जास्ती पातळ पण मळायचं नाही आणि जास्ती घट्ट पण, म्हणजे आपली कडकणी आहेत ते व्यवस्थित राहते. जास्ती मऊ पडत नाही आणि कडक अशी राहते, कुरकुरीत लागते चवीला. अशी मध्यम मळून घेतली आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. असं मळून घेऊन आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता 10 मिनिटांनंतर आपण ते लाटायला घेऊया कडकणी. अगदी पुऱ्या लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे. आणि ती व्यवस्थित आपण लाटूया. आता सगळ्या बाजूंनी सारखी लाटून घ्यायची. अशा प्रकारे आपण लाटून घेतल्यानंतर त्याला थोडं थोडं असं टोचा मारायचं आहे चाकूच्या साह्याने, नाहीतर आपल्या चमच्याच्या साह्याने असे टोचे मारून घ्यायचे आहेत. त्यामुळं कडकणी कडक राहते आणि त्याला फोड येत नाही जास्ती. असेच आपण अजून लाटूया, किंवा एकदम मोठी पोळी लाटून तसं पण करू शकता. मोठी पोळी लाटून घ्यायची आणि ते आपल्याला पाहिजे त्या आकाराची वाटी घेऊन ती कट करून घ्यायची. पोळी पातळ लाटून घ्यायची अगोदर मोठी. थोडंसं पातळ झाल्यामुळं मी थोडं पीठ लावत आहे. जास्ती घट्ट असल्यावर असं होत नाही. माझ्याकडून थोडंसं पातळ झालं त्यामुळं मी पीठ लावून लाटत आहे. व्यवस्थित लाटून घेते अशी. मोठी पातळ अशी लाटून घेते. आणि त्यामध्ये एक साईड जाड एक साईड बारीक असं नको, सर्व साईडला एकसारखं असं पीठ लाटून घ्यायचं आहे. आता वाटीच्या साह्याने मी गोल करत आहे, कापून घेत आहे पोळी छोटी छोटी. अशा प्रकारे मी जितक्या होतील तेवढ्या काढून घ्यायच्या आणि उरलेलं पीठ परत लाटायला घ्यायचं. आता जरा जाड वाटत होतं म्हणून मी थोडं परत लाटायला घेतले. अशा परत लाटून घ्यायच्या, पातळ करून घ्यायच्या. आणि याला पण आपण टोचे मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व साईडनी लाटून व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं. आणि याला पण आपण चाकूच्या साह्याने असे टोचे मारून घेतले आहे, ज्यामुळे की कडकणी आपली कडक राहते. आपल्याला देवीला माळ करायची असते त्यामुळं ते ओवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो.
अशा प्रकारे मी उरलेल्यासुद्धा सगळ्या कडकण्या अशा बनवून घेणार आहे. आणि मी देवीसाठी माळ करताना हे सगळं लागतं, जोडवी, करंडा, बांगड्या, वेणी, फणी असं सगळं मी ते बनवून घेतलं आहे. ते पण मी तळणार आहे. हे झाल्यानंतर कडकणी तळल्यानंतर गरम तेल झाल्यावर त्यामध्ये मी कडकणी तळून घेत आहे व्यवस्थित. अशा प्रकारे तुम्ही ब्राऊन कलर यायला लागला आहे तुम्ही बघू शकता. आणि असं झाल्यानंतर व्यवस्थित तळल्यानंतर मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या. 3-3, 4-4 अशा तळून घ्यायच्या. आणि मस्त असा कलर आलेला आहे. आपल्या तळून झाल्या आहेत कडकणी. आता आहे आपला सर्विंग टाईम. तर एका ताटामध्ये व्यवस्थित अशा मी सर्व करीत आहे. एक मी तोडूनही दाखवते कडकणी. अशा प्रकारे क्रंची अशी आपली कडकणी तयार आहे. तुम्हीही करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.